आता बातम्या विस्तारानं। दिल्लीवारीत राज्यातील घडामोडींबाबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटून चर्चा केली असून राष्ट्रपती राजवटीची शक्यता नसल्याची माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिली। राज्यात कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रपती राजवट न लावण्याची स्पष्ट ग्वाही केंद्र सरकारने दिली आहे। सोनिया गांधीसह अनेक ज्येष्ठ नेत्यांची दिल्लीत भेट घेऊन गोव्यात परतल्यानंतर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ही माहिती दिली। मी गेलो होतो माझ्या नेत्यांना सगळं हॅपनिंग सांगण्यासाठी, to apprise them of all the happening that has taken place in the state of Goa. So I briefed whom I will brief if I don't brief my leaders. I have briefed my leaders. They are satisfied, I am satisfied. That's all. आपलं सरकार स्थिर असल्याने राष्ट्रपती राजवट किंवा सत्ता पालटाचा धोका राहिलेला नाहीये। त्यामुळे नव्या उत्साहाने कामाला लागण्याचे आवाहन मुख्यमंत्री कामत यांनी मंत्री, आमदार तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांना केलं। गोवा सरकारच्या अस्तित्वाची लढाई आता न्यायालयात गेल्याने तेथे काय ते ठरेपर्यंत गोव्यात जाऊन राज्यकारभार सुरू करण्याचे आदेश काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्र्यांना दिले। या आश्वासनामुळे काँग्रेस प्रणित आघाडीचं शिष्टमंडळ निश्चिंत मनाने गोव्यात परतलं। विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली आघाडीनेही काल केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची भेट घेऊन अल्पमतातील कामत सरकार बडतर्फ करून आपल्याला सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करण्याची मागणी केली। मात्र त्यांना शिवराज पाटील यांनी कोणतेच ठोस आश्वासन दिलं नाही।